चोरी कर रही है, पेपर लीक कर रही है। ये पेपर से लेके मंदिर तक हर जगह चोरी करने वाली सरकार को उखाड़ फेंकना है और इस आंदोलन में हम लोगों के साथ हैं। देखिए, जिस प्रकार से आज नौजवान जो देश के छात्र, जो इस देश का भविष्य है, उनके साथ लाठीचार्ज हुई है। आज समाजवादी पार्टी के सांसदों का डेलीगेशन मिलने जा रहा है उन छात्रों से और हम उनके इस आंदोलन में हम उनका समर्थन करते हैं। हमने संसद का भी सत्र शुरू हुआ तो उसमें भी मजबूती से उनका पक्ष रखा है और हम पूरी चाहते हैं कि सरकार अपनी हठधर्मी से हटे। जिस प्रकार सोनम वांगचुक जी को तरुणांवरती हा सगळा लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला तर ही दृश्य आहेत समाजवादी पक्षाचे हे सगळे खासदार आहेत, नेते आहेत, आता या सगळ्या आंदोलकांना भेटायला जात आहेत। दुसरीकडे पुन्हा एकदा आंदोलकांवर लाठीचार्ज होताना दिसतोय। तर जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची दृश्य आपण पाहतोय। प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक जंतर मंतरवर जमलेले आहेत। हा मोर्चा या ठिकाणाहून निघणार होता, मात्र अशा प्रकारे पोलिसांकडून या आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय। या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं होतं। इंटरनेट सेवा या परिसरात ठप्प ठेवण्यात आलेली आहे, मोबाईल जॅमर लावण्यात आलेले आहेत। या परिसरातून आंदोलकांना पांगवण्याचे प्रयत्न झाले आणि मग पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी समाजवादी पक्षाचे हे खासदार आता आंदोलनाच्या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांना भेटण्यासाठी जातात। चल रहे लगातार आवाज उठा रहे हैं। वी वांट कि छात्रों की बात सुनी जाए, क्योंकि अब पानी जो है सर से ऊपर से निकल चुका है। देश के लिए जहाँ किसान, चाहे हमारा एनवायरमेंट हो, चाहे हमारे युवा हो, सभी परेशान हैं और ये सरकार कोई भी बात ते आंदोलन घेऊन आंदोलनाचा मोर्चा पुढे वाढवणार होते, त्यावेळेस मात्र लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं। त्यामध्ये एक दोन तरुण जे आहेत ते जखमी सुद्धा झालेले होते। मात्र आपण पाहू शकतो की पोलिसांच्या गाडीवरती तर जंतर मंतरवरची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक जमलेले आहेत। त्या ठिकाणी तरुण जे आहेत ते चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तरुण या ठिकाणी पोलिसांच्या गाडीवरती चढलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आंदोलन जे आहे ते संसदेवरती जाणार असा पवित्रा जो आहे तो घेतलेला असल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित दिपके या ठिकाणी अभिजित दिपके आंदोलनाचं नेतृत्व करतात आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते आता हळूहळू या ठिकाणी पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांच्या गाड्यांवरती तरुण जे आहेत या ठिकाणी चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्येक तरुण जे आहे ते या ठिकाणाहून संसदेवरती आंदोलन घेण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही संपूर्ण आंदोलनाची ही सगळी परिस्थिती आहे। ही सगळी परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो आहे आणि ही परिस्थिती आहे। अभिजित दिपके स्वतः कॉंग्रेस जनता पार्टीचे प्रमुख जे आहेत ते आंदोलनाचं या ठिकाणी नेतृत्व करतात आहेत आणि या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळतंय आणि तरुण जे आहेत ते आंदोलन घेऊन पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांच्याकडनं लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय। रिक्वेस्ट आपसे जाइए सर, आप रिक्वेस्ट आपण पाहिलं तर रिक्वेस्ट या ठिकाणी त्यांच्याकडनं केली जाते। आपण हे सगळे आंदोलन दाखवू इच्छितोय की अभिजित दिपके सध्या आता ट्रकवरती बसलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू आंदोलन जे आहे ते आता पुढे संसदेच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो ती संपूर्ण दिल्ली पोलिसांची व्हॅन आहे। त्या व्हॅनवरती सगळे तरुण जे आहेत ते चढलेले असल्याचं पाहायला मिळतं। काही तरुण झाडावरती आहे आणि
परिस्थिती आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे तो जमलेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांकडे आंदोलन जे आहे सध्या रोखून या ठिकाणी धरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ विनोदसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. दृश्य आहेत संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार वाढवणार होते या त्यावेळेस सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे. करण्यात आलेला असल्याचं आंदोलनाचा मोर्चा पुढे वाढवणार होते त्यावेळेस मात्र लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला असल्याचा तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय. दिल्लीतील जंतर मंतर या मैदानावर सुरू झालेलं हे आंदोलन आणि आजचा हा 21वा दिवस आहे. मोर्चा आज संसदेवर काढला जातोय. कैमरा ज्यादा मत हिला शेकी मत कर ऑन है रे ऑन है रे ऑन है रे ऑन है रे अरे थोड़ा सरक ना राजा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बैटिंग सुरू करू का? सध्या आपण पाहू शकतो की अभिजित दिपके जे आहेत ते आता ट्रकवरती उभे आहेत आणि घोषणाबाजी जी आहे ती केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहे. खरं तर आज संसदेचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीकडनं संसदेवरती आज आंदोलन करण्यात येणार होतं. खरं तर देशभरात नीटचा पेपर जो आहे तो फुटलेला आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. त्याच्या विरोधात असेल किंवा देशभरातल्या शिक्षण क्षेत्राच्या प्रणालीच्या संदर्भात या सातत्यानं अभिजित दिपके आणि देशभरातल्या लाखो तरुणांकडनं मागणी केली जात होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्या संपूर्ण आंदोलनाकरता जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून खरं तर आंदोलन केलेलं होतं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांची तब्येत जी आहे ती ढासळत होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करण्यात आलेलं होतं. परंतु आज मात्र संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा आणि संसदेवरती कॉक्रोच जनता पार्टीचा शांततापूर्ण मार्च जो आहे तो जाणार होता आणि आता या ठिकाणी मार्च जो आहे तो निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रकवरती स्वतः अभिजित दिपके जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत, नेतृत्व करतात आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी हजारोंच्या संख्येने तरुणी आणि सगळ्याच वयोगटातले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जंतर मंतरच्या या संपूर्ण परिसरात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोबाईल टॉवरवरती देखील काही तरुणी या ठिकाणी चढलेले आहेत. पोलिसांच्या व्हॅनवरती, दिल्ली पोलिसांच्या व्हॅनवरती या ठिकाणी तरुण चढलेले आहेत आणि स्वतः अभिजित दिपके हातात संविधान घेऊन या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्याकडनं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. निमलष्करी दल जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी ज्यावेळेस आंदोलन पुढे जात होतं त्यावेळेस पोलिसांकडनं लाठीचार्ज देखील करण्यात आलेला होता. अभिजित दिपके हे मात्र आंदोलन करण्यावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्याकडनं पुढे या ठिकाणी करण्यात येताना पाहायला मिळतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जो आहे तो हातात घेऊन त्या ठिकाणी आंदोलन त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळतोय आणि सरकारच्या विरोधातली ही घोषणाबाजी होताना पाहायला मिळतोय आणि